राम कृष्ण हरी. महाभारतामध्ये असं एक पात्र आहे ज्याचं नाव आहे अर्जुन. वय आहे अर्जुनाचं 80 वर्ष आणि त्यांच्याबरोबर जो युद्ध खेळतोय तो म्हातारा, त्यांचा आजोबा भीष्माचार्यजी. त्यांचं साधारण वय 140च्या पुढं आहे. दोघंही सकाळी जिमला जातात, व्यायाम करतात आणि युद्धाची अगदी पुरेपूर तयारी दोघांनी केलेली आहे आणि युद्धामध्ये उतरलेले आहेत. पण ज्या वेळेला अर्जुन युद्धामध्ये उतरतो, सगळी आयुधशस्त्र बरोबर आहेत, पण समोरचं दृश्य पाहून अर्जुन गलबलला, म्हणजे गोंधळलेला आहे. अर्जुन घाबरलेला आहे. कारण अर्जुन म्हणतो की इथं तर सगळे माझेच नातेवाईक आहेत आणि मग मी युद्ध कशाला करू. तो पळायचे प्रयत्न करतो किंवा तो म्हणतो देवाला, म्हणजे मला काही आता युद्ध करायचं नाही, मी संन्यास घेतो किंवा मी इथून निघून जातो, संत होतो. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना आता तुला हे शक्य नाही, कारण हे तू आधीच करायला हवं होतंस आणि तुझा जो पिंड आहे तो क्षत्रियाचा पिंड आहे आणि तुला असं उलटसुलट वागता येणार नाही. तुला युद्ध करावं लागेल. नाही होय करता करता अर्जुनाची मनधरणी करण्यात भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेला यशस्वी होतात, म्हणजे ज्ञानेश्वरीतला तो दुसरा अध्याय आहे, होतात. आणि मग अर्जुन तयार झालेला आहे. हा थोरला बंधू धर्मराज तो पाहतो युधिष्ठिर आणि रथातनं उतरून चालायला लागतो. मग त्याच्या पाठोपाठ अर्जुन, त्याच्या पाठोपाठ नकुल, सहदेव, भीम सगळे चालतात, पण विचारत नाहीत एकमेकांना की थोरला भाऊ निघालाय, म्हणजे आपण पण हात जोडून त्याच्या पाठीमागं जायला पाहिजे. म्हणजे मोठ्या भावाचं अनुकरण करायला सांगावं लागत नाही वा लागलं नाही. अर्जुन हा एकटा बलाढ्य योद्धा होता. सगळा महायुद्धाचा तो महाभारताचा प्राण होता. तरीसुद्धा आपला भाऊ रथातून उतरला आणि तो विरुद्ध दिशेनं चाललेला आहे. मग तो का चालला होता हे अर्जुनाला माहीत नव्हतं, भीमाला, नकुल, सहदेवांना कुणालाच माहीत नव्हतं. पण भाऊ चाललाय म्हणजे आपण त्याच्या पाठीमागं गेलं पाहिजे. आणि तो जाऊन युधिष्ठिर, द्रोणाचार्य जे गुरु आहेत आणि गुरूंच्या बरोबर लढणं योग्य नाही, तरी पण लढावं लागतं. पण गुरुचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी युधिष्ठिर ज्यावेळेला नमस्कार करतो, तोपर्यंत पांडवांनी अगदी कौरवांनी जल्लोष साजरा केला असतो. हरले अगदी कपडे काढून सुद्धा गोल गोल फिरवलेले आहेत, एवढं वर्णन गीतेमध्ये आहे. आणि त्यांना कळतच नाही की यांचं नक्की काय चाललेलं आहे. पण युधिष्ठिर आलेला असतो की गुरु आहेत द्रोणाचार्य आणि वडिलांचं छत्र नव्हतंच, भीष्माचार्य आजोबा यांनी पण शिकवलेलं आहे आणि त्यांच्या प्रती आपल्याला नतमस्तक झालं पाहिजे. त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेतला पाहिजे. आणि मग ते पाया पडतात, सगळे बाकीचे भाऊ पण पाया पडतात आणि येऊन आपापल्या रथामध्ये बसतात. सांगायची गोष्ट एवढीच आहे की अर्जुन एवढा बलाढ्य योद्धा होता,
श्रीकृष्ण आणि अर्जुनाची खलबत रथामध्ये चालली होती. युधिष्ठिराला बॉडी लँग्वेजवरनं दोघांचं काहीतरी चाललेलं आहे की जी गीता होती हे समजत होतं. तरीही इंटरफेअर त्यांनी केलेला नाही. ज्या वेळेला श्रीकृष्णाने आदेश केला की आता आमचं डन झालेलं आहे, त्यावेळेला युधिष्ठिर आशीर्वाद घेण्यासाठी रथातून उतरतो आणि जो एवढा बलाढ्य योद्धा होता की ज्याच्यावरती हे युद्ध होणार होतं, तो सुद्धा त्या भावाच्या पाठीमागनं चालत जातो. म्हणजे 5 भावांच्या मध्ये एवढी एकी आहे, एवढं बॉन्डिंग आहे की जे 101 भावांच्या मध्ये नव्हतं. त्याचा परिणाम इतका वाईट झाला की सगळ्या जगानं तो पाहिला आणि गीतेमध्ये जसाच्या तसा कैद झाला. मग यातून एकच कळतं की युद्ध ही पुढची गोष्ट, रणनीती युद्ध ही पुढची गोष्ट होती. पण युद्धाच्या अगोदरची पार्श्वभूमी जर पाहिली तर असं लक्षात येतं की नम्रता माणसाकडं जर असेल, नम्रता, शिष्टाचार पाळले पाहिजेत, वडीलधाऱ्या लोकांचा मान राखला पाहिजे, हे असेल तरच कुठलंही कार्य यशस्वी होतं, अन्यथा नाही. रामकृष्ण हरी.